आता विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। योगेंद्र पवारांच्या सभेमध्ये प्रतिभा पवारांच्या हातात लक्षणीय फलक झळकले। शरद पवारांच्या फोटोखाली जिकडे म्हातारा फिरतय तिकडे चांग भलं होतंय असा उल्लेख। रक्ताचं पाणी करून कमळ चिन्ह आम्ही गावागावांमध्ये पोहोचवलं तर राजकारणामध्ये मला पराभव पचवण्याचं औषध कोणी दिलं माहिती नाही। बीडच्या सभेमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विरोधकांकडून पाकिटं वाटली जात असल्याचा नारायण राणेंचा आरोप। आम्ही आज आणि उद्याची रात्र पूर्णपणे पेट्रोलिंग करणार आहोत, राणेंची प्रतिक्रिया। पुढील निवडणूक मी पाहीन की नाही हे ईश्वरच ठरवेल, फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद सोनावणे यांची पक्षातून हकालपट्टी। पक्षविरोधी काम केल्यामुळे सोनावणेंची हकालपट्टी, मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशावरून कारवाई। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राणा पटोलेंना भंडाऱ्यामध्ये धक्का। डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निंबारते महायुती उमेदवाराच्या प्रचार सभा मंचावर भाजप उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन। महाराष्ट्रामध्ये खानदेश विदर्भ सीमेवर कडेकोट बंदोबस्त, नाकाबंदी करत प्रशासनाकडून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क। जीएसटी रिटर्न भरण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। महाराष्ट्र आणि झारखंडमधील करदात्यांना मुदतवाढ, निवडणुका असल्यामुळे मुदतवाढ। मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय। मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरापासून मोबाईल बंदी। मतदान केंद्रावरील मोबाईलच्या वापरावरील बंदी योग्यच, हायकोर्टाचं निरीक्षण।